तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला महिनेभर नाना पटोलेंच्या मागे फिरावे लागले. अपक्ष उमेदवार शरद गावित. याबाबत सविस्तर माहिती अशी की नवापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत असून अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्याकडून ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेली सभेत 2 ते 2.5 हजार लोक असणं हे दुर्दैवी आहे. या सभेमुळे त्यांच्या उमेदवाराची काय परिस्थिती आहे ही समोर आली आहे. काँग्रेसचे उमेदवार शिरीष नाईक हे महिन्याभरापासून नाना पटोलेंच्या मागे फिरत होते. त्यानंतर त्यांना तिकीट मिळालं आहे. त्याच पद्धतीने भरत गावित हे देखील अजित पवारांच्या मागे फिरत होते, तेव्हा उमेदवारी त्यांना मिळाली आहे. मात्र मी कुठल्याही पक्षाकडे तिकीट मागायला गेलो नाही. नवापूर विधानसभेतील जनता माझ्यासोबत आहे. मला कुठल्याही पक्षाची किंवा चिन्हाची गरज नाही. यामुळे माझा विजय निश्चित आहे, असे विश्वास अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शरद गावित हे काय म्हणाले, सविस्तर माहिती त्यांच्याकडून ऐकूया. आमच्या महाराष्ट्र न्यूज ब्युरो नवापूर. आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या जाहीर सभेत उपस्थित सन्माननीय व्यासपीठ माझे परिसरांनी आले मा पाहू आणि 10 वर्ष में खूब मोड़ा खाना पोड़ी हा तो कोरोना इलेक्शन है आलो है निकली है जिंदगी से नहीं. अजित पवार गटाने आणि काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. मला तरी वाटतं की माझ्या समोर काय आव्हान असं वाटत नाही. कारण काल या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आल्यानंतर तिथे जी सभा झाली त्या सभेत मोजके 2-2.5 हजार लोक होते आणि ती सभा सिद्ध करून देते की त्यांचा उमेदवार कसा आहे, निष्क्रिय आहे, हे लोकांच्या आणि जनतेच्या समोर आलेले आहे. त्याच्यामुळे त्यांचे काय मला आव्हान वाटत नाही. दुसरे उमेदवार आहे ते सतत या मतदारसंघामध्ये कुठलंही काम केलं नाही आणि ते पण निष्क्रिय असल्याचे दिसत आहे. आणि दोघे उमेदवार हे सतत पक्षाच्या तिकिटासाठी 1 महिन्यापासून झटत होते. भरत गावित असतील ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत तिकीट मागण्यासाठी सतत ते 1 महिनाभर त्यांच्याकडे फिरले आणि तिकीट घेतलं त्याने. दुसरे उमेदवार शिरीष नाईक साहेब हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे. त्यांनाही नाना पटोले साहेबांकडे सतत फिरावं लागलं आणि त्यांनी तिकीट घेतलं आणि त्यांनी उमेदवारी केली. त्याच्यामुळे हे दोघे उमेदवार एवढ्या दिवसापासून झटून तिकीट घेतलं. पण मी ठरवलं की आपल्याला कुठल्याही पक्षाचे तिकीट घ्यायचे नाही आणि आपण अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर करावी आणि ती अपक्ष उमेदवारी मी जाहीर केली. सतत मी पाठपुरावा करून लोकांसमोर जातो आणि लोकांच्या पाठपुरावाने सर्व कामे मी व्यवस्थित तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडवतो. त्याच्यामुळे मला खात्री आहे की माझा विजय निश्चित होईल. आता